वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली. सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून या महिलेने टोकाचे पाऊल उचलले. विहिरीमध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीडच्या गेवराई तालुक्यातील एरंडगावमध्ये ही घटना घडली. वर्षा ओमप्रकाश लाखे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या महिलेचा मृतदेह सोमवारी सायंकाळी विहिरीत सापडला. नवरा, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांकडून या महिलेचा वारंवार छळ होत होता. सासरकडून होत असलेल्या या छळाला कंटाळून वर्षा यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं. या महिलेला तिच्या सासरच्यांनी घात केला असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेण्यासाठी नातेवाईक जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. संबंधित लोकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. वर्षाच्या आईने तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांनी माझ्या पोरीला मारून टाकलं. सासरवास होत होता तिला. सतत मारहाण केली जात होती. आईबापाला काही सांगितलं की तिला नवरा मारायचा. लग्नाला 10 वर्ष झाली होती. 6 वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांचा मुलगा आहे. माझ्या मुलीला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे.